नमस्कार. मी माणिक कुंडे. पाचही राज्यातले निकाल आलेले आहेत. काल 3 हिंदी भाषिक राज्यातले, एक साऊथचं म्हणजे तेलंगणाचं आणि आज नॉर्थ ईस्टमधलं म्हणजे ईशान्य भारतातलं. अशा 5 राज्यातले आज आत्तापर्यंत निकाल क्लिअर झालेले आहेत. आत्ता उत्सुकता आहे ते मुख्यमंत्री पदाची, म्हणजे कोण मुख्यमंत्री होणार या 5ही राज्यामध्ये याची. त्याच्यातही राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड आणि तेलंगणा या 4 राज्यामध्ये प्रामुख्यानं कोण मुख्यमंत्री होईल याची चर्चा आज दिवसभर राहिलेली आहे. दुसरी एक चर्चा आज दिवसभर महाराष्ट्रामध्ये होती आणि ती चर्चा होती ह्या सगळ्या निकालाचा ज्या पद्धतीनं भाजपला ज्या प्रमाणात बंपर बहुमत मिळालेलं आहे त्या बहुमताचा महाराष्ट्रावर याचा काय परिणाम होईल याचीही चर्चा आज दिवसभरामध्ये होती. सोबतच आज आणखी एक चर्चा होती आणि ती राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरही ती चर्चा सुरू होती. ती होती चर्चा पंकजा मुंडे यांच्याबद्दलची, की पंकजा मुंडेंकडे आलेली संधी, पंकजा मुंडेंकडे आलेली राजकीय संधी त्यांनी पुन्हा एकदा गमावली आहे का याची चर्चा एका व्हॉट्सअप ग्रुपवर सुरू होती. आणि मला स्वतःला असं वाटलं की आपण हाच विषय आज या व्हिडिओसाठी घेतला पाहिजे. माझ्या दृष्टीनं 2 गोष्टी आहेत की पंकजा मुंडेंनी फक्त मध्य प्रदेशच्या निकालाची संधी गमावली असं नाही, तर पंकजा मुंडेंनी मराठा आरक्षण किंवा ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रात जो काही धुमाकूळ सुरू आहे, जे काही चर्चा सुरू आहे, जे काही आंदोलनं सुरू आहेत, त्याच्यातही एक संधी गमावली असं मला प्रामुख्यानं गेल्या काही काळापासून वाटत आलेलं आहे. त्याच्यामुळे 2 गोष्टी, 2 मुद्द्यांची चर्चा या व्हिडिओमध्ये करू की पंकजा मुंडेंनी मध्य प्रदेशमध्ये राजकीय संधी कशी गमावली आणि दुसरी गोष्ट पंकजा मुंडेंनी ओबीसी आरक्षणाचा, ओबीसींचा जो अस्वस्थता आहे ते टॅप करण्याची, त्याचं नेतृत्व करण्याची संधी पंकजा मुंडेंनी कशी गमावली, या दोन्ही मुद्द्यांचा या व्हिडिओमध्ये आपण परामर्श करूया, त्याची चर्चा करूया. पहिली गोष्ट मध्य प्रदेशची, म्हणजे तो काल निकाल लागलाय त्याच्यामुळं मध्य प्रदेशच्या निकालाची पहिली चर्चा पंकजा मुंडेंच्या अनुषंगानं. तुमच्या माहितीसाठी, कदाचित तुम्हाला माहीत नसेल, तर पंकजा मुंडे या मध्य प्रदेशच्या भाजपच्या सहप्रभारी आहेत. सहप्रभारी म्हणजे प्रत्येक राज्याला प्रभारी दिलेला असतो आणि एखादा सहप्रभारी असतो. पंकजा मुंडेंचं ही 2nd टर्म आहे मध्य प्रदेशमध्ये सहप्रभारी पदाची. आणि त्या मध्य प्रदेशच्या सहप्रभारी असताना सुद्धा गेल्या कित्येक काळामध्ये, गेल्या कित्येक महिन्यामध्ये तिथे एवढी मोठी निवडणूक होऊन गेलेली असताना सुद्धा पंकजा मुंडे मध्य प्रदेशकडे फिरकलेल्या सुद्धा नाही आहेत. इव्हन मी त्यांचं ट्विटर हँडल पाहत होतो, सोशल मीडिया पाहत होतो, मला दूरदूरपर्यंत म्हणजे ॲटलिस्ट मी 3 महिने पाठीमागे गेलो असेल की ज्यावेळेस त्यांनी एखादी मध्य प्रदेशची बातमी, त्यांच्या मध्य प्रदेशमधल्या व्हिजिटची एखादी बातमी किंवा मध्य प्रदेशमधल्या एखाद्या कार्यक्रमाचा एक फोटो किंवा एक साधं ट्विटसुद्धा त्यांच्या ट्विटर हँडलला कुठेही दिसत नाही. याच्यावर तुम्ही अंदाज घेऊ शकता की पंकजा मुंडे मध्य प्रदेशच्या सहप्रभारी असताना सुद्धा त्याच्यापासून किती दूर राहिलेले आहेत, किती वेगळ्या राहिलेल्या आहेत. काल ज्यावेळेस पहिल्यांदा मध्य प्रदेशमध्ये भाजपला एवढं घवघवीत यश मिळालं, शिवराज सिंग चौहान यांनी दणदणीत बहुमत मिळवलं, त्याच्यानंतर मात्र पंकजा मुंडेंनी एक ट्विट केलेलं आहे आणि त्या ट्विटचा सार असा आहे की त्यांनी असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की लाडली बहिणा ही एक योजना होती की ज्याच्यामुळे भाजपला तिथं बहुमत मिळालं. आणि त्यांनी परत एक दुसरी गोष्ट जे मुद्दा सांगितलेला आहे तो आहे ओबीसी आरक्षणाचा. आणि त्यांनी असं म्हटलंय की मध्य प्रदेश सरकारनं ओबीसी आरक्षण टिकवलं ह्या 2 कारणामुळेच, म्हणजे लाडली बहिणा आणि ओबीसी आरक्षण टिकवलं ह्या 2 कारणामुळे मध्य प्रदेशमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालंय, असं ट्विट खुद्द पंकजा मुंडेंचं आहे. या एका ट्विटशिवाय मध्य प्रदेशशी संबंधित एकही ट्विट किंवा एकही रिट्विट सुद्धा पंकजा मुंडेंच्या ट्विटर हँडलला दिसत नाही. याचा अर्थ असा आहे की पंकजा मुंडेंनी खरोखर स्वतःला मध्य प्रदेशपासून कम्प्लिटली, पूर्णपणे स्वतःला वेगळं काढून घेतल्याचं दिसतंय. म्हणजे पंकजा मुंडेंच्या ट्विटर हँडलला किंवा सोशल मीडियाला तुम्हाला त्या एकदम म्हणजे दसऱ्याच्या त्यांच्या भेटीगाठी दिसतात, परळीतल्या त्यांच्या वैयक्तिक भेटीगाठी दिसतात, वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांच्या ऑफिसमध्ये गणेशोत्सवाला गेलेले त्यांचे फोटोज वगैरे दिसतात. पण कुठेही, आणि त्याच्यात दुसराही पार्ट आणखी एक प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे, रोज कुणाचा तरी वाढदिवसांचे ट्विट त्याच्यात दिसतात, महामानवांच्या संदर्भाने केलेले काही ट्विट्स, त्यांच्या जयंत्या वगैरे, असं सगळं दिसतं. पण कुठंही पंकजा मुंडेंच्या ट्विटर हँडलवर किंवा त्यांच्या सोशल मीडियावर मध्य प्रदेशच्या संदर्भानं मात्र काहीही इन्फॉर्मेशन, कुठलाही फोटो किंवा कुठलाही माहिती किंवा ते प्रचारामध्ये उतरल्याचं कुठेही दिसत नाही. पंकजा मुंडे स्वतःही मध्य प्रदेशच्या प्रचारामध्ये कुठेही उतरलेल्या दिसणार आहेत. हा एक मेजर पार्ट,
हा तुम्हाला सांगण्यासारखा आहे. दुसरी गोष्ट, याच्या बदल्यात म्हणजे हा एक पार्ट झाल्याच्या नंतर दुसरीकडे तुम्ही जर पाहिलं, विजया रहाटकर भाजपच्या दुसऱ्या नेत्या, त्यांच्याकडे राजस्थानची जबाबदारी होती. त्या राजस्थानमध्ये तळ ठोकून होत्या, जे काही इन्फॉर्मेशन रिपोर्ट येत आहेत त्याच्यानुसार. तर त्यांनी तिथं जाऊन भाजपचं काम केलं, त्याचेही रिपोर्ट आहेत. विजया रहाटकर यांच्याकडे पक्षानं जी काही जबाबदारी दिलेली होती ती त्यांनी पार पाडल्याचं दिसतंय. पण पंकजा मुंडेंच्या बाबतीत मात्र असं झालेलं दिसत नाही. दुसरी गोष्ट, काँग्रेसचे पण प्रभारी तुम्ही लक्ष करू शकता. माणिकराव ठाकरे हे तेलंगणामध्ये होते. काँग्रेसमध्ये जो काही आता विजय काँग्रेसला मिळालेला आहे रेवंत रेड्डी यांच्या रूपानं, त्याच्यामध्ये माणिकराव ठाकरेंचं नाव आवर्जून मीडियाने घेतलं जातंय. महाराष्ट्रातही त्याची चर्चा होते. तुम्ही इव्हन माणिकराव ठाकरेंची काही बाईटे पाहिलेल्या असतील. याचा अर्थ असा आहे, इव्हन पृथ्वीराज चव्हाण काल मध्य प्रदेशमध्ये होते, भोपाळमध्ये होते, तिथेही ते होते. याचा अर्थ असा आहे की ज्या पक्षांनी ज्या नेत्यांना, मग पक्ष कुठलाही असो, जी राज्यातली जबाबदारी दिलेली होती ती जबाबदारी त्यांनी पार पाडल्याचं दिसतंय. आणि तिथं पराभव असो की विजय असो, दोन्हीच्या बातम्यामध्ये, दोन्हीच्या चर्चेमध्ये जे प्रभारी होते, जे केंद्रीय नेतृत्व होतं किंवा इतर नेते होते, त्यांच्या नावाची चर्चा आहे. याचा अर्थ असा आहे की भलेही कमलनाथ यांची मध्य प्रदेशमध्ये पराभव झालेला असेल, पण तिथं पृथ्वीराज चव्हाण होते किंवा इतर काँग्रेस नेते होते, त्यांच्या नावाची तिथं चर्चा झाली. राजस्थानमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं, तिथं विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा झाली. मध्य प्रदेशमध्ये मात्र एवढा मोठा बंपर विजय मिळून सुद्धा फक्त तिथं मोदींची चर्चा होते, शिवराज सिंग चौहानांची चर्चा होते, सिंधियांची चर्चा होते. या सगळ्यामध्ये जे मिसिंग कुणी असतील, तिथल्या प्रभारी असताना सुद्धा, हे प्रभारी पद केंद्रातलं एक महत्त्वाचं पद आहे, असं असताना सुद्धा पंकजा मुंडेंची कुठेही चर्चा नाही, कुठेही नाव नाही. आणि त्याचं मेन रिजन म्हणजे पंकजा मुंडेंनी स्वतः गमावलेली त्याच्यातली संधी. उदाहरणार्थ, जर पंकजा मुंडे खरोखर मध्य प्रदेशमध्ये त्यांनी झोकून दिलं असतं, काही ठिकाणच्या प्रचार सभा केल्या असत्या, जे काही त्यांच्याकडे जबाबदारी दिलेली होती ती त्यांनी पूर्णपणे पार पाडली असती, तर कदाचित आजच्या घडीला मध्य प्रदेशमध्ये जे काही राजकारण होते त्याच्यामध्ये पंकजा मुंडेंच्या नावाची चर्चा बऱ्यापैकी असती. पक्षाच्या अंतर्गत सुद्धा त्यांच्या नावाची, संघटनेमध्ये सुद्धा त्यांच्या नावाची कदाचित चर्चा झाली असती. तुम्ही गेल्या काही काळामध्ये तुम्ही पाहत असाल, असं एक चर्चा आहे महाराष्ट्रामध्ये की विनोद तावडे, पंकजा मुंडे वगैरे अशा नेत्यांचं खच्चीकरण केलं जात आहे. पण विनोद तावडेंना पंकजा मुंडेंसारखीच केंद्रातली जबाबदारी मिळाली. विनोद तावडे हे बिहारचे प्रभारी आहेत आणि गेल्या काही काळापासून तुम्ही जर पाहत असाल, ज्यावेळेस अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले आहेत त्यावेळेस अमित शहांच्या सोबत तुम्हाला विनोद तावडे दिसतील. आणि इथं केंद्रामध्ये सुद्धा, आता दिल्लीमध्ये पाहत असताना सुद्धा हे स्पष्टपणे दिसतंय की विनोद तावडेंनी केंद्राच्या त्या राजकारणात ते रमलेले आहेत आणि त्यांनी संघटनेच्या पातळीवर त्यांनी एक आता महत्त्वाचा रोल प्ले करायला घेतलेला आहे आणि तो खूप मजबूत रोल आहे, हे नाकारता येणार नाही. अशी मिळालेली एक संधी पंकजा मुंडेकडे आलेली होती, पण ती पंकजा मुंडेंनी गमावल्याचं दिसतंय आणि हे स्पष्टपणे दिसतंय. हा झाला पक्षाच्या पातळीवरचा एक मुद्दा जो पंकजा मुंडेंच्या संदर्भात होता. दुसरी एक संधी, त्या संधीच्या वेळेस तर मी स्वतःही त्यावेळेस महाराष्ट्रात होतो, अंबडला होतो, तिथूनच मी गेलेलो होतो. तुम्हाला याची जाणीव आहे, तुम्हाला याची माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भानं ओबीसींच्या पॉप्युलेशनमध्ये, ओबीसीमध्ये प्रचंड मोठी अस्वस्थता आहे. ज्या पद्धतीनं कुणबींना प्रमाणपत्र दिली जात आहेत, जी काही घुसखोरी होते, त्याच्यामुळं जेवढे महाराष्ट्रातल्या ओबीसींचे कास्ट आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता ज्या पद्धतीने दिसायला पाहिजे किंवा ज्या पद्धतीने दिसते, ती अस्वस्थता ज्या पद्धतीनं छगन भुजबळांनी टॅप केली, ओबीसींच्या अस्वस्थतेला ज्या पद्धतीनं छगन भुजबळांनी आवाज देण्याचा प्रयत्न केला, त्यांचं नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला, ती नेतृत्व करण्याची पूर्ण संधी ही पंकजा मुंडेंकडे होती आणि ती संधी त्यांनी गमावल्याचं स्पष्टपणे दिसतंय. म्हणजे पंकजा मुंडे ह्या फक्त नावापुरत्या ओबीसींच्या महाराष्ट्रातले लीडर राहिलेले आहेत, पण प्रत्यक्ष कामाच्या वेळेस मात्र, प्रत्यक्ष कृतीच्या वेळेस मात्र पंकजा मुंडे त्या मोठ्या बिग कॅनव्हासवरनं मिसिंग आहेत. आणि माझ्या दृष्टीनं आत्तापर्यंत जेवढे 25-30 वर्षातला काळ पाहिला, तो ओबीसींचा एवढे अस्वस्थ ओबीसी मी कधीच पाहिलेली नव्हती आणि ती दिसलेली नव्हती. आणि हे आत्ता एवढी मोठी अस्वस्थ असताना सुद्धा पंकजा मुंडेंसारख्या जे स्वतःला आयडेंटिटी दाखवायचा प्रयत्न करतात किंवा तो टॅप करण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेस मात्र पंकजा मुंडे गायब होत्या. त्याच्यात त्यांनी कुठेही फक्त म्हणजे मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, पण ओबीसींना त्याच्यात
ओबीसीच्या कोट्यातून नको एवढीच, जिथं कधी त्यांना विचारलं तेवढीच होती. पण त्यांनी अंबडमध्ये जो प्रचंड मोर्चा झाला, जो निर्णायकी मोर्चा होता, ज्याच्यामध्ये स्वतः म्हणजे मी त्यावेळेस गावागावामध्ये काही ओबीसींच्या गावामध्ये फिरत होतो, तेव्हाच मला लक्षात आलं की लोक स्वतःच्या पैशानं, स्वतःच्या गाड्यांनी त्यांना असं वाटत होतं की आपण अंबडला गेलं पाहिजे. त्यांना काही प्रेम नव्हतं. मला कुठं असं प्रेम नाही दिसलं की त्यांना एक पर्टिक्युलर नेता तिथं आहे आणि म्हणून आपल्याला तिथं जायचं. त्या अंबडच्या व्यासपीठावर तुम्हाला भुजबळ होते, दिसत होते. तिथं तुम्हाला गोपीचंद पडळकरसारखे नेते दिसत होते. तिथं वडेट्टीवार दिसले. सगळे ओबीसीचे नेते दिसत होते. महादेव जानकर जे पंकजांचे भाऊ आहेत, मानलेले भाऊ, तेही तिथं होते. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक चेहरा मिसिंग होता आणि तो होता पंकजा मुंडेंचा. त्याच्यामुळं ओबीसींच्या त्या व्यासपीठावर सुद्धा पंकजा मुंडे येणार का, आणि येणार तर कशा येणार, आणि येणार नाही तर त्या का येणार नाहीत, ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा सुरू होती आणि ती चर्चा तिथं दिसत होती. त्याच्यामुळेच मी असं म्हणतो की ज्यावेळेस पंकजा मुंडेंकडं ओबीसींचा प्रचंड मोठा चेहरा होण्याची संधी होती, फार कमी लोकांना, फार कमी राजकीय नेत्यांच्या जीवनामध्ये ही संधी येते की ज्यावेळेस त्यांना असं उंच होण्याची संधी मिळते, एखाद्या समाजाचं नेतृत्व करण्याची संधी मिळते. ती संधी मात्र पंकजा मुंडेंनी ओबीसीच्या संदर्भानं आत्ता ती गमावल्याची दिसते. जी गोष्ट, जे सगळा आवाज, जे आजची झळाळी छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाची दिसते ओबीसीमध्ये, ती सगळी संधी टॅप करण्याची संधी ही पंकजा मुंडेंकडे होती. पण त्यांनी ती केलेली दिसलेली नाही आहे आणि त्याला कारणं वेगवेगळी असू शकतात. त्याच्यामुळेच मी 2 मुद्दे इथं स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक, पंकजा मुंडेंनी जी पक्षाच्या पातळीवरची जी संधी होती ती मध्य प्रदेशमध्ये गमावली, आणि सोशल, राजकीय या सगळ्या ह्याच्यातही ओबीसींचं जे नेतृत्व करण्याची त्यांना संधी होती तीही त्यांनी गमावलेली दिसते. कदाचित पंकजा मुंडे असे म्हणू शकतील किंवा त्यांचं समर्थन करताना कुणी हेही म्हणू शकेल की नाही, पक्षानं त्यांच्यावर बंधनं घातलेलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांना येता आलं नाही. तर मला वाटतं त्यांनी स्वतःही तशीच प्रतिक्रिया दिली की आमच्या पक्षानं ते मान्य केलेलं नाही किंवा तशी ती अलाउड केलेलं नाही आहे. पण मग शेवटी पार्ट तोच येतो की तुम्ही अशा कुठल्या भूमिकेत गेलात का. म्हणजे पॉलिटिक्स इज ऑल अबाउट पॉसिबिलिटीज. म्हणजे तुम्हाला त्या शक्यता ठेवाव्या लागतात आणि तसं तुम्हाला तिथपर्यंत करायला लागतं. म्हणजे तुम्ही एखाद्या वेळेस कल्पना करा की मध्य प्रदेशमध्ये जर पंकजा मुंडेंनी झोकून देऊन काम केलेलं असतं तर कदाचित आज त्यांच्या पक्षाने त्यांना ओबीसीमध्ये जो सगळ्यात मोठी लिडरशिपची क्रायसिस दिसतं आता, कदाचित भाजपनं पण ते स्वतःच ओढून घेतलेले दिसते. भाजप कदाचित ओबीसींना गृहीत धरण्याचा प्रयत्न करते. त्यावेळेस कदाचित पंकजा मुंडेंना भाजपनं पुढं केलं असतं. पण पंकजा मुंडेंनी स्वतःभोवतीच एक कोश तयार करून घेतलेला दिसतोय, ज्या कोशात त्यांना बाहेर पडताना त्या स्ट्रगल करतायत, त्या बाहेर पडताना त्या दिसत नाहीयेत. काही असो, पण एक गोष्ट मात्र निश्चित, राजकीय नेत्या म्हणून पंकजा मुंडेंनी मध्य प्रदेशमध्ये पण संधी गमावली आणि ओबीसींचं नेतृत्व करण्याची प्रचंड मोठी आलेली संधी, कदाचित एवढी मोठी संधी परत परत येत नसते आणि येणारही नाही. अजूनही कदाचित वेळ गेलेली नाही आहे. पण ह्या दोन्ही संधी पंकजा मुंडेंनी अलीकडच्या काळामध्ये गमावल्याचं स्पष्ट दिसतंय. ह्या पंकजा मुंडेंच्या संदर्भानं मी काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. तुमच्याकडेही काही आणखी एखादे मुद्दे या संदर्भात असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. चांगल्या इन्फॉर्मेशनचं, चांगल्या अँगलचं कायम स्वागत आहे.